26/11ला मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला होता तो कुणीच विसरू शकत नाही। त्यानंतर पाकिस्तानवरती हल्ला करायचा होता, पण परराष्ट्र मंत्रालयाने तसं करण्यापासून रोखल्याचा दावा करण्यात आलाय। इतका मोठा दावा आहे, कुणी केलाय तर काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी हा केलाय। अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारने 26/11 नंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाई केली नाही असा मोठा गौप्यस्फोट पी चिदंबरम यांनी केलाय। तर नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारताचं धोरण पूर्णपणे बदललं आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर, असंही चिदंबरम म्हणाले। काय म्हणाले चिदंबरम आपण पाहतोय। मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानवरती प्रतिहल्ला न करण्याचे भारताला अनेक देशांनी सांगितलं होतं। मी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस याही मला आणि पंतप्रधान भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या। त्यांनीही हल्ला न करण्याबाबत सांगितलं, मात्र याबाबत आमचं सरकार निर्णय घेईल असं मी त्यांना सांगितलं होतं। परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही पाकिस्तानला थेट प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।